नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। उत्तर प्रदेशातील सारनाथच्या पवित्र धम्मभूमीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जयघोष। अष्टविनायक बुद्धाज पीपलचा उपक्रम। अष्टविनायक बुद्धाज पीपल यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा, समता आणि मानवतावादी विचारांचा जयघोष करीत निघालेली ही रॅली मूलगंध कुटीविहार आणि ऐतिहासिक धम्मेक स्तूप परिसरात पोहोचली। यावेळी संपूर्ण परिसर बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी या त्रिशरणाच्या व एकमेव धम्मचक्र प्रवर्तन दिन चुरायु हो या मंगलमय घोषाने निनादून गेला। धम्मभूमीत इतिहासाचे पुनर्स्मरण। सारनाथ ही केवळ एक ऐतिहासिक भूमी नाही, तर मानव जातीला दुःखमुक्तीचा आणि शांततेचा मार्ग दाखविणाऱ्या बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तनाची पवित्र साक्षीदार भूमी आहे। याच ठिकाणी तथागतांनी आपल्या पहिल्या 5 शिष्यांना 4 आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्गाची शिकवण देत धम्माचा प्रकाश जगभर पोचविण्यास प्रारंभ केला होता। त्यामुळे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सारनाथमध्ये उपस्थित राहणे म्हणजे इतिहास, धम्म आणि अध्यात्माच्या त्रिवेणी संगमाचा अनुभव घेणे होय। धम्मेक स्तूपावर पवित्र परिक्रमा आणि सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। अष्टविनायक बुद्धाज पीपल संघ समुदायाच्या वतीने ऐतिहासिक धम्मेक स्तूपाची पवित्र परिक्रमा करण्यात आली। त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून भगवान बुद्धांच्या महान धम्म परंपरेला अभिवादन करण्यात आले। बुद्धांच्या करुणामय विचारांनी आणि धम्माच्या मंगलमय वातावरणाने उपस्थित अनुयायांच्या अंतःकरणात श्रद्धा, शांतता आणि नवचैतन्य निर्माण झाले होते। देशविदेशातील धम्म अनुयायांची लक्षणीय उपस्थिती या पवित्र धम्म सोहळ्यात विनोद अनावृत, डॉक्टर अनुपमा, नितीन कुंभारे, सुदत्त जेतवन, जागृती अष्टपैलू, जयभीम पाटील, राहुल सिंहनाथ, प्रसेनजीत पाटील यांच्यासह देश विदेशातील बौद्ध भिक्षू, उपासक उपासिका आणि धम्म अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतातील विविध राज्यांमधून तसेच विदेशातून आलेल्या अनुयायांच्या उपस्थितीमुळे सारनाथची धम्मभूमी अक्षरशः बुद्धमय झाली होती। आषाढ पौर्णिमेच्या या मंगलदिनी सारनाथच्या भूमीत पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तनाच्या महान परंपरेचे स्मरण झाले। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, नांदेड। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।